Friends, let's learn the another grammar topic today. Name of the topic is use of my, your, his and her. मित्रांनो, आज आपण एक वेगळा टॉपिक शिकूया. त्या टॉपिकचं नाव आहे my, his, your and her. आपण आता यात शिकत आहोत की मी, तू, ती आणि तो अशा प्रकारे आपण आता यामध्ये यूज ऑफ माय, युअर, हिज अँड हर. मित्रांनो, आता माय म्हणजे काय तर माझे, युअर म्हणजे काय तुझे, हिज म्हणजे काय त्याचे आणि हर म्हणजे काय तिचे. आता आपण हे शब्द माय, युअर, हिज अँड हर हे शब्द आपण वाक्यामध्ये कसे वापरतो हे आपण या चॅप्टरच्या आधारे शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न. See friends, here rule is given how to use my, your, his and her. आपण हे शब्द कसे वापरावे हे आपण या माध्यमातून शिकणार आहोत. Sometimes we want to show that something belongs to someone. To do this, we use my, your, his and her. These are known as possessive adjectives. And today we are going to learn these four set simple words my, your, his and her. काही वेळा काहीतरी कुणाचे तरी आहे हे दाखवायचे असते. हे करण्यासाठी आपण माय, युअर, हिज अँड हर चा वापर करतो. यालाच पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून ओळखले जाते. आज आपण माझे, तुझे, त्याचे आणि तिचे हे सोपे शब्द शिकणार आहोत. मित्रांनो, आपण माय, युअर, हिज अँड हर हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्स म्हणजे काय, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर ते बिलॉंगिंगनेस म्हणजे ओनरशिप दाखवतात. एखादी गोष्ट ही कोणाच्या मालकीची आहे हे चार ॲडजेक्टिव्स आपल्याला दाखवत असतात आणि आपण त्यासाठी काय करत असतो, कोणती गोष्ट ही कोणत्या वेळेस, कोणत्या तरी वेळेस कोणती गोष्ट ही कोणाची आहे हे दाखवण्यासाठी आपण या चार शब्दांचा वापर करून आपण समजून घेत असतो की ही गोष्ट या व्यक्तीची आहे किंवा त्या व्यक्तीची आहे. सो फ्रेंड्स, लेट अस सी द एक्झाम्पल्स. दिस इज माय बर्थडे प्रेझेंट. हे माझे जन्मदिवसाचे गिफ्ट आहे. आता यामध्ये आपण कोणता पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज केलेला आहे तर माय. माय म्हणजे काय माझे. आता मित्रांनो, आपण माय यूज करून अजून वेगळं एक्झाम्पल बनवू शकतो. ते एक्झाम्पल आहे दिस इज माय रिंग. ही माझी अंगठी आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण दाखवत आहोत की ही कोणाची अंगठी आहे तर ही माझी अंगठी आहे. अशा प्रकारे आपण हिचा ओनर कोण आहे हे दाखवत आहोत. इन दिस वे फ्रेंड, माय, युअर, हिज अँड हर हे शब्द बिलॉंगिंगनेस म्हणजेच ओनरशिप, मालकी दाखवत असतात. पुढील शब्द बघणार आहोत युअर. आता एक्झाम्पल आहे आय लाईक युअर न्यू ड्रेस, इट इज व्हेरी प्रिटी. आता मला तुझा ड्रेस आवडला आणि तुझा ड्रेस खूप छान आहे. आता आय लाईक युअर न्यू ड्रेस. आता आपण याचप्रमाणे वेगळं सेंटेन्स देखील बनवू शकतो. आय लाईक युअर कार, इट इज व्हेरी नाईस. म्हणजे मला तुझी गाडी खूप आवडते कारण ती खूप छान आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण युअर म्हणजे काय तर तुझी. एखाद्या व्यक्तीची गोष्ट असेल आणि आपल्याला त्याला सांगायचे असेल की तुझी ही गोष्ट खूप छान आहे, त्यावेळेस आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो युअर आणि आपण ते वाक्य तयार करत असतो. आता मित्रांनो, आपण पुढील ॲडजेक्टिव्ह वापरणार आहोत हर. मिता हॅज अ कॅट, हर कॅट इज व्हेरी प्लेफुल. मिताकडे एक कॅट आहे आणि ती कॅट खूप प्लेफुल म्हणजे खेळत असते आणि आपण अशा प्रकारे वाक्य तयार करू शकतो. आपण परत ह्याच हरचा उपयोग करून वेगळं वाक्य देखील तयार करू शकतो. सीमा इज अ लेडी, हर सन इज व्हेरी नॉटी. म्हणजे सीमा ही एक लेडीज आहे आणि तिचा मुलगा खूप खोडकर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण हरचा उपयोग करून वापर करून वाक्य तयार करू शकत असतो. नाउ फ्रेंड्स, वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. रहीम हॅज अ बायसिकल, हिज बायसिकल इज ब्ल्यू इन कलर. रहीमकडे एक बायसिकल आहे म्हणजे सायकल आहे आणि त्याची सायकल ही निळ्या कलरची आहे. आता मित्रांनो, इथे आपण कोणता शब्द यूज केलेला आहे तर हिज. आपण याच प्रकारे एक वेगळं सेंटेन्स तयार करू शकतो. सचिन हॅज अ कार, हिज कार इज ब्लॅक. सचिनकडे एक कार आहे आणि ती कार कोणत्या कलरची आहे तर ती काळ्या कलरची आहे. इन दिस वे फ्रेंड्स, नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. निराली इज माय डॉटर. निराली ही माझी मुलगी आहे आणि आपण
सेम वेने वेगळं एक्झाम्पल तयार करू शकतो की सीता इज माय डॉटर. म्हणजे आपण कोणता शब्द इथे यूज करत आहोत तर माय. माय म्हणजे काय, माझे, आणि माझे यूज करून आपण वाक्य तयार करत आहोत. आता मित्रांनो पुढील शब्द बघूया. पुढील शब्द आहे हर. आता हर म्हणजे काय, तिचे. कृष्णा इज विथ हर सन. आता कृष्णा ही काय आहे तर कृष्णा हे मुलगी आहे, आणि त्याचप्रमाणे कृष्णा हा मुलगा देखील असतो, परंतु इथे आपण कृष्णा ही लेडीज म्हणून वापरलेली आहे, आणि ती कोणासोबत आहे, तिच्या मुलासोबत आहे. कृष्णा इज विथ हर सन म्हणजे कृष्णा ही तिच्या मुलासोबत आहे. आता आपण सेम वेने एक एक्झाम्पल तयार करू शकतो की नीता इज विथ हर डॉटर म्हणजे नीता ही तिच्या मुलीसोबत आहे. अशा प्रकारे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. प्रवीण सर इज युअर इंग्लिश टीचर. प्रवीण सर हे तुमचे इंग्रजीचे शिक्षक आहेत. मित्रांनो आपण एक वेगळं एक्झाम्पल देऊ शकतो. गणेश सर इज युअर इंग्लिश टीचर किंवा गणेश सर इज युअर मॅथ टीचर. म्हणजे गणेश सर हे तुझे इंग्रजीचे शिक्षक आहेत किंवा मॅथचे शिक्षक आहेत. म्हणजेच काय, युअर. युअर म्हणजे काय, तुझे, आणि तुझे वापरून आपण शब्द तयार केलेला आहे. आता मित्रांनो पुढील शब्द बघूया. इज राधिका युअर इंग्लिश टीचर. राधिका तुझी इंग्रजीची शिक्षिका आहे का. अशा प्रकारे आपण वाक्य तयार केलेलं आहे आणि आपण क्वेश्चन विचारलेला आहे, आणि यामध्ये आपण युअर म्हणजे तुझी, आणि आपण अशा प्रकारे क्वेश्चनमध्ये हा वर्ड वापरून आपण क्वेश्चन तयार करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव लर्न टुडेज टॉपिक माय, युअर, हिज अँड हर. मित्रांनो या लेसनच्या पाठीमागे एक्सरसाइज देण्यात आलेली आहे, आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण ते एक्सरसाइज अभ्यासावी आणि त्या माध्यमातून आपण शिकलेल्या टॉपिकच्या माध्यमातून ते एक्सरसाइज सॉल्व करावी, आणि त्यानंतर आपण दिलेली आन्सर की देखील बघावी, आणि या माध्यमातून आपला हा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे पक्का होणार आहे. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.